So amphibians can live aquatic as well as terrestrial habitat. They are pykilothermic, that is cold-blooded animals. Now, next. The body is differentiated into head and trunk. Neck नसते. Body मध्ये फक्त head असतो आणि trunk असते. Now, the neck and tail is usually absent. So there is no neck, okay, and no tail. Tail असते पण ते larval stage मध्ये असते. Tail is usually absent in many adult, but there are few exceptions. Two pairs of limbs arise from pectoral and pelvic girdle. पुढच्याला pectoral म्हणतात आणि मागच्याला pelvic girdle म्हणतात. पुढचे जे गर्डल आहे त्याला पेक्टोरल गर्डल म्हणतात आणि मागचे त्याला पेल्विक गर्डल म्हणतात. पेक्टोरल गर्डल पासून टू पेअर्स ऑफ दोन लिम्स येतात आणि मागणं दोन लिम्स येतात. सो दोघांचं काम लोकोमोशन आहे. नाउ एक्झोस्केलेटन इज ऍब्सेंट. ओके, द स्किन इज रफ. नाउ आयलिड्स आर प्रेझेंट, म्हणजे डोळ्यांवरती त्याला निक्टिटिन मेम्ब्रेन असं म्हणतात, आयलिड्स असतात. टिम्पॅनम रिप्रेझेंट इयर, कान असे नसतात पण कानासारखा पार्ट असतो, इट्स टिम्पॅनम. नाउ एक्सक्रेटिव्ह प्रोडक्ट, डायजेस्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह वेस्ट अँड गॅमिट्स आर रिलीज थ्रू ए कॉमन चेंबर कॉल्ड एज क्लोएका. हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला इकडे डायग्राम दाखवली बघा. बघा हा एक पार्ट आहे जो ह्या अॅनिमल्स मध्ये म्हणजे अॅम्फिबियन्स मध्ये असतो. ह्या पार्टला क्लोएका म्हणतात. हे क्लोएकाना जंक्शन आहे. हे कशाचं जंक्शन आहे तर एक्सक्रेटिव्ह सिस्टीम मधून येणारं एक्सक्रेटिव्ह प्रोडक्ट पण डायजेस्टिव्ह सिस्टीम, हा डायजेस्टिव्ह सिस्टीम कट केले, हा रेक्टम आहे, इकडे पुढे स्ट्रेट अवे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, इसोफॅगस आहे, हे सगळं बाउंड वगैरे कंटिन्यू होतं, ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. त्यानंतर ही जी दिसते ही सगळी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. हे सगळं एका ठिकाणी येऊन मिळतं, बरोबर ना. आणि त्या पार्टला म्हणतात क्लोएका. या क्लोएकाच्या बाजूला युरिनरी ब्लॅडर असतं, जे युरिन तयार होईल किडनी मध्ये येतं, इकडे साठतं, स्टोर होतं आणि नंतर इकडे येतं. आणि क्लोएका इज अॅपर्चर और ओपनिंग थ्रू विच ऑल दिस थिंग कम्स आउट. So excretive product, digestive waste, gametes, all are released from common chamber and that chamber is called as cloaca. So हा सगळा पार्ट याला क्लोएका असं म्हणतात. आणि जे ओपनिंग आहे त्याला म्हणतात क्लोएकल ओपनिंग. इथं ओपन होतं बघा, हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, त्यामुळे ओपनिंग ऑफ ओव्हिडक्ट आहे. ही ओव्हिडक्ट आहे, ही ओव्हिडक्ट इथे ओपन झाली आहे, बरोबर ना. ही सगळी ओव्हिडक्ट इथे ओपन झाली आहे. हा जो पार्ट आहे तो क्लोएकाचा कट केलेला पार्ट आहे, बरोबर. त्यांच्याकडे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे, म्हणजे रेक्टम टर्मिनल एंड आहे. असं सगळं एकत्र जिकडे ओपन होतं त्याला म्हणतात क्लोएका. आणि क्लोएका मधनं जे मॅटर बाहेर पडतं दॅट इज कॉल्ड एज क्लोएका अॅपर्चर. सो हा महत्वाचा पार्ट आहे आणि हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे, दॅट इज प्रेझेन्स ऑफ क्लोएका. सो एक्सक्रेटिव्ह प्रोडक्ट, डायजेस्टिव्ह वेस्ट अँड पेल्विक गर्डल कसं सांगू बाळा मी. बरं, आपल्यामध्ये ना हे बघा, आपल्यामध्ये पुढचं जे आहे ना दोन आपले हात आहेत ते आपलं आहे पेक्टोरल गर्डल. हा, पुढचे जे दोन हात आहेत ना तिकडे तुम्ही जर मागे हात लावून बघाल तर असे दोन ट्रँग्युलर बोन मागे आलेले दिसतील तुम्हाला, ते आपले पेल्विक गर्डल, सॉरी पेक्टोरल गर्डल. आणि दोन पाय जिकडे एकत्र आलेत म्हणजे कमरेचा पार्ट, त्याला सगळ्याला पेल्विक गर्डल म्हणतात. तसं सेम फ्रॉग मध्ये असतं. हात तो बघितला असेल तुम्ही, फ्रॉग बसलेला कधी बघितला असेल लँडवरती, जमिनीवरती, तर पुढचे जे दोन त्याचे आहेत ना ते पेक्टोरल गर्डल आहेत त्याचे. आणि मागचा जो पाय हे आहे त्याला पेल्विक गर्डल म्हणतात. आता हे मी डायग्राम इकडे नाहीये माझ्याकडे, मी तुम्हाला उद्या पुढच्या लेक्चरला ते कुठेतरी मिळालं तर दाखवून काढून, म्हणजे आय मीन इथं हे करून दाखवेन. समोरासमोर असतो तर मी डायग्राम ड्रॉ करून दाखवला असतं, इकडे कठीण आहे. पण मी डायग्राम हे करतो, घेतो कुठल्या तरी पुढच्या लेक्चरला तुम्हाला दाखवतो. पण आता हे लक्षात ठेवा, आपल्याला पुढे जे दिसतंय ते पेल्विक गर्डल आहे, ते पेक्टोरल गर्डल आहे, जिकडनं आपले फोरलिम चालू होतं. आणि खालचा जो हाता पायाचा पार्ट आहे हँडलिम जिकडे एकत्र येतात तो म्हणजे कमरेचा पार्ट आपला, दॅट इज कॉल्ड पेल्विक गर्डल. हे खालचं पेल्विक गर्डल आहे, पुढचं पेक्टोरल गर्डल आहे. तुम्ही लोकोमोशन मध्ये आपण हे डिटेल मध्ये बघूया, पण हे लक्षात ठेवा, डायग्राम मी मिळालं तर पुढच्या लेक्चरला टाकतो तुम्हाला. ओके, नाउ सो एक्सक्रीटिव्ह प्रोडक्ट, डायजेस्टिव्ह सिस्टीम, digestive waste and gametes are released through common chamber called as cloaca. Next, so cloaca तुमच्या लक्षात आलं असेल. cloaca is clear ना, हे पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे. क्लोएका हे पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आहे. क्लोएका सगळ्यांना कळलं कुठला पार्ट तो. आता पुस्तकाची सिस्टीम नाहीये, मी तुम्हाला कळावे म्हणून मी सिस्टीम टाकलेली आहे लक्ष क्लोएका पार्ट कळण्यासाठी. सो सगळ्यांना समजलंय ना
क्लोएका म्हणजे काय? ओके, पुढे जाऊयात आपण. Now, next. Now, skin is moist, that is without scale, glandular, and with mucous gland. Now, circulatory system is closed type. Now, heart is 3-chambered and is ventral in position. Heart 3 chambers है. 2 ventricle है. Sorry. वरचे ते auricle है, खालचे ते ventricle है. Auricle is divided into 2, but ventricle is undivided. So ventricle मध्ये division नाही आहे. Auricle मध्ये फक्त division आहे, and that's why it is 3-chambered heart. इथं पण mixed typeचं blood असतं. Now RBCs are biconvex and nucleated. Now that is very important. बघा ऍक्च्युली ना ह्यांच्यामध्ये आरबीसी हे न्यूक्लिएटेड असतात. आता ह्याची कंपेअर तुम्ही आपल्यामध्ये केली, इन केस ऑफ अस आरबीसी इज अन्यूक्लिएटेड. आपल्या आरबीसी मध्ये न्यूक्लियस नसतं. एक्सेप्शनल केस आहे तो म्हणजे कॅमल. कॅमल मधल्या मात्र कॅमल हा मॅमल आहे. कॅमल मधलं जे न्यूक्लियस आहे, आय मीन आरबीसी आहे, ते मात्र न्यूक्लिएटेड असतं. पण बाकी कुठल्याही म्हणजे ह्युमन मध्ये न्यूक्लियस आरबीसी हे अन्यूक्लिएटेड आहे. देयर इज नो न्यूक्लियस. पण बाकीचे जे अॅनिमल्स आहेत खालचे सगळे, आता आपण हे बघतोय कोण अँफिबियन्स, यांच्यामध्ये मात्र आरबीसी हे बायकॉन्वेक्स असतात आणि न्यूक्लिएटेड असतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ रेस्पिरेशन इज बाय गिल्स. रेस्पिरेशन गिल्स मधनं होतं, लंग्स मधनं होतं आणि स्किन मधनं होतं. हे 3 का? तर जेव्हा ते लार्वल स्टेज मध्ये असतात, when they are in larval stage, respiration takes place by means of gills. When they are adult and in water, the respiration takes place by skin. This is called as cutaneous respiration. Cutaneous म्हणजे स्किन, तेव्हा त्याला cutaneous respiration म्हणतात. आणि जेव्हा ते लँड वरती असतात तेव्हा ते लंग्स मधनं करतात, तेव्हा त्याला पल्मनरी सर्क्युलेशन असं म्हणतात. दिस सर्क्युलेशन इज कॉल्ड एज पल्मनरी सर्क्युलेशन. सो larval stage takes place, or larval stage when in the water, respiration takes place by means of gills. And during adult stage in water, respiration by means of skin, which is called as cutaneous respiration. And on land it takes place by काय म्हणतात त्याला आपण lungs, that is called pulmonary circulation. Nervous system is well developed. There is a well developed nervous system. Sexes are separate. Okay, fertilization is external. Fertilization is external. External means what? जास्त मी तुम्हाला सांगितलं, फिमेल काय करतं माहितीये का? एग ले करतं आणि त्याच्यावरती मेल स्पर्म डिस्चार्ज करतो. So fertilization takes place outside the body. That is, fertilization is external. Now they are oviparous and development is indirect through aquatic larval stage. They are oviparous and development is direct through aquatic larval stage. म्हणजे यांच्यामध्ये वेगवेगळे larval stages आहेत. ओके, नाउ आता हे त्याचं एक्झाम्पल आहेत बघा, वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. हे फ्रॉग म्हणजे राना टायग्रिना. ओके, हायला म्हणजे ट्री फ्रॉग, सॅलॅमेंडर म्हणजे सॅलॅमेंडर. ओके, बुफो म्हणजे टोड. आता गमत बघा, तुम्हाला माहितीये का टोड आणि फ्रॉग मध्ये फरक काय? यू नो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोड अँड फ्रॉग? टोड आणि फ्रॉग मध्ये फरक काय माहिती का तुम्हाला? अरे वा, टोड इज यंग आणि फ्रॉग इज ओल्ड. टोड इज यंग अँड फ्रॉग इज अडल्ट. ओके, टोड लार्वल स्टेज बघितलाय का तुम्ही? टोड बघितलाय का? टोड आणि फ्रॉग बघितलाय का? आपण सगळ्यांनाच फ्रॉग म्हणतो, सगळ्यांनाच बेडूक म्हणतो. ऍक्च्युली बेडूकच ते, एक म्हणजे भाऊच ते. हा बघा, मी तुम्हाला फरक सांगतो बेसिक. आता तुम्हाला कदाचित कळेल, मी सांगेल तेव्हा मी लक्ष द्याल तुमचं. दोघांमध्ये फरक काय माहितीये का? खूप महत्वाचा फरक असा आहे, टोड जो आहे ना, टोड, त्याची स्किन खूप ग्लँड्युलर असते, म्हणजे खूप खडबडीत असते. आणि त्याच्या स्किन वरती ना ग्लँड्स असतात. दे आर पॉइझनस ग्लँड. दे आर कॉल्ड एज पॅराटॉइड ग्लँड. पण ह्याच्यापेक्षा अगदी प्रॉमिनंट कॅरेक्टर बघायचं असेल तर टोड ना, तुम्ही जर फ्रॉगला बघितलं पाण्यामध्ये, तर त्यांचे जे डिजिट्स असतात ना ते वेब्ड असतात, म्हणजे पडदे असतात. 2 काय म्हणतात त्याला आपण, काय म्हणतात ते, बोट असतात ना,
त्या बोटांना द डिजिट्स आर वेब्ड, म्हणजे त्याचे डिजिट्स असतात त्यांना वेब असतात. वेब म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, पडदे असतात, पडदे. तुम्ही बघितलं असेल पाण्यामध्ये जर तरंगताना तुम्ही बघितलं असतील तर त्यांना ते मागे तुम्हाला पाय जोडलेले, अंगठे हे सगळे बोट सगळी जोडलेली असतात. टोड मात्र असं नसतं. टोडचे जे डिजिट असतात ना, दे आर नॉट वेब्ड, त्यांना ते वेब्ड नसतात. ओके, बघा इकडे पण तुम्हाला दिसते वेब दिसते बघा, पण इथे नाहीयेत. ओके, याची स्किन खडबडीत आहे एकदम आणि त्याच्यावरती ग्लँड्स असतात, दे आर कॉल्ड एज पॅराटॉइड ग्लँड, आणि ह्याची स्किन खडबडीत नसते. ते सर्वात, आणि हे पोहता येत, ह्याला पोहता येत नाही, म्हणजे पाण्यामध्ये असतात ते, पण त्यांना ते तरंगू शकत नाहीत. ओके, एक, आणि हे ना तुम्हाला बेडूक असेल ना, तो एका ठराविक सीझन मध्येच बघायला मिळणार, पण हे तुम्हाला इतर सीझन मध्ये कुठे दिसतील. हे दोघांची हे एकच आहेत, फक्त त्याच्यामध्ये थोडेसे स्पीसीज मध्ये फरक आहे. दोनच मेजर फरक आहेत, ते तुम्हाला मी सांगितले कळण्यासारखे आहेत, ते अजून बाकी आहेत, पण एवढंच लक्षात ठेवा. एक, त्यांचे डिजिट्स असतात ते वेब्ड असतात. कोणामध्ये माहितीये का, फ्रॉग मध्ये, ज्याला सायंटिफिक नेम आहे राना टायग्रीना, असं त्याचं नाव आहे. आणि हा जो काय टोड, यांचे जे डिजिट्स असतात ना, दे आर नॉट वेब्ड. हे एक, म्हणजे तुम्ही बघितल्यानंतर लगेच लक्षात येईल. फ्रॉग जर बघितलं, आपण सगळ्यांनाच फ्रॉग म्हणतो, सगळ्यांनाच बेडूक म्हणतो, कुठं सगळेच बेडकं नाही येतील. म्हणजे एक त्यातला फ्रॉग आहे, दुसऱ्या त्यातला टोड असतो. तो ओळखायला कसा असं ओळखता येतो. त्याच्यानंतर टोडवरचं जे स्किन आहे ते खूप खडबडीत असते. हे तुम्हाला कॉमन बघायला मिळतील, फ्रॉग तुम्हाला कॉमन नाही बघायला मिळणार. त्याची खडबडीत असते एकदम स्किन, आणि त्याच्या स्किनवरती ती पॉइझनस ग्लँड असते. द नेम ऑफ द ग्लँड इज पॅराटॉइड ग्लँड. त्या ग्लँडचं नाव पॅराटॉइड आहे. हा सर्वात मेजर फरक आहे टोड मधला आणि फ्रॉग मधला. ओके, सो ओल्ड आणि हे वगैरे काही नाही, हे दोन वेगवेगळे आहेत. ओके, क्लिअर. सो हे सॅलेमंडर आहे, हा राना टायग्रीन आहे. नाव, सो दिस इज आपण एक्झाम्पल बघितले रेप्टेलियाचे, सॉरी एम्फिबियाचे. क्लिअर, क्लिअर झालं सगळ्यांना? फरक कळला दोघांमधला, फ्रॉग मधला आणि टोड मधला फरक कळला? आता कुठे दिसला की बघायचं, आणि मी सांगितलं टॅली करून बघायचं. क्लिअर? ओके, पुढे बघूया. आता पुढचा क्लास आहे तो म्हणजे रेप्टिलिया, म्हणजे सगळे सरपटणारे. सो रेप्टिन मीन्स क्रिपिंग और क्राउल, सरपटणारे प्राणी सगळे. सो क्लास नेम रेफर टू बी टू देअर क्रिपिंग और क्राउलिंग मोड ऑफ लोकोमोशन. Reptilians are also pykilothermic, mostly terrestrial. Body is covered by dry cornified skin. Epidermal scales are scutes, म्हणजे त्याच्यावरती हॉर्न वगैरे टाइप असे असतात काय काय अॅनिमल्स. म्हणजे स्कॅलोटिस वगैरे बघितलं असेल तुम्ही, स्कॅलोटिस वरती काही अॅनिमल वरती फक्त स्केल्स असतात, म्हणजे स्नेक बघाल तर स्केल्स असतात, पण तुम्ही सरडा वगैरे बघाल तर हॉर्न सारखे हे असतात, त्याला स्पट्स म्हणतात. दे डू नॉट हॅव एक्सटर्नल इयर ओपनिंग. एक्सटर्नल ओपनिंग नसतो, इयर ओपनिंग नसतो. टिम्पॅनम रिप्रेझेंट इयर. टिम्पॅनम रिप्रेझेंट इयरचं काम करतं. टिम्पॅनम म्हणजे स्मॉल पार्ट. ओके, हेडच्या इकडे असतो. लिम्स वेन प्रेझेंट आर टू पेअर्स. सो देर आर टू पेअर्स ऑफ लिम्स विथ 5 डिजिट्स, अँड डिजिट्स आर विथ क्लॉज, म्हणजे नख असतात त्यांना. एम्फिबियन्स मध्ये बोट आहेत पण बोटांना नख नाही आहेत. दे आर 5 डिजिट्स but digits are without claws. इथे digits with claws. Some animals are limbless animals. काही animals limbs पण नसतात. Say snake. The limbs are pentadactyl and digits bears claws. Heart is usually 3-chambered with 2 complete auricle, but ventricle is incompletely partitionated, म्हणजे incompletely divided. Amphibian मध्ये होतं काय, वर 2 ऑरिकल, एकच सिंगल वेंट्रिकल. इथं वेंट्रिकल आहे पण तो कसा आहे, पार्टली डिवायडेड आहे, म्हणून त्याला आपण बट 4 चेंबर्ड इन क्रोकोडाईल. पण याला एक्सेप्शनल केस आहे रेप्टाईल मध्ये क्रोकोडाईल. हे महत्वाचं आहे हा, हे एमसीक्यू ला विचारतात, हे एमसीक्यू ला येतं नीट मध्ये. 4 चेंबर्ड रेप्टिलियन इज डॅश. सो लेबलिंग नावं दिलेली असतात. क्रोकोडाईल इज अ एक्सेप्शनल केस हुज हार्ट इज 4 चेंबर्ड. तिचा हार्ट 4 चेंबर्डचा आहे, अदरवाइज सगळे इनकम्प्लिटली 3 चेंबर्स आहेत. Now, brain is well developed. Olfactory lobes are well developed. Okay, than that of amphibians. Amphibians पेक्षा जास्त आहे. Snakes and lizards shed their scales as a skin cast. म्हणजे कात टाकणं म्हणतात आपण त्याला.
पेंटाडेक्टाईल म्हणजे 5 बाळा, 5 5 5 आपल्याला कशी 5 बोट आहेत. पेंटा म्हणजे 5, डेक्टाईल म्हणजे बोट, 5 बोट असं पेंटाडेक्टाईल म्हणतात. स्नेक्स अँड लिझार्ड शेड ऑफ म्हणजे काय म्हणतात त्याला, कात टाकतात म्हणतात ना अॅनिमल्स. आपला स्नेक वगैरे कसं काट टाकतो तसं त्याला कास्टिंग म्हणतात, त्याला कास्टिंग म्हणतात. नाव सेक्सेस आर सेपरेट, फर्टिलायझेशन इज इंटरनल, दे आर ओव्हिपेरस, डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. ही त्यांची सगळी नाव आहेत बघा. चेलॉन म्हणजे टर्टल, देन टेस्ड्युडो म्हणजे टॉर्टराइज, देन शॅमेलॉन म्हणजे ट्री लिझार्ड, देन कॅलॉटिस म्हणजे गार्डन लिझार्ड, क्रोकोडिलस म्हणजे क्रोकोडाईल, ॲलिगेटर म्हणजे ॲलिगेटर, देन डेक्टिलस म्हणजे वॉल लिझार्ड, डेक्स्ट्युलस म्हणजे वॉल लिझार्ड. पॉइझनस स्नेक मध्ये कोब्रा येतो, अँड किरीट आणि वायपर हे सगळे स्नेक मध्ये येतात, हे सगळे रेप्टाइल्स मध्ये आहेत. पण फक्त फरक असा आहे की हे लिमलेस स्नेक आहेत, आय मीन लिमलेस रेप्टिलियन्स आहेत, लिमलेस रेप्टाइल्स आहेत. आणि या सगळ्यांना काय आहेत, हातपाय आहेत म्हणजे लिम्स आहेत. ओके, सो दिस इज अबाउट रेप्टेलिया. हे नावं लिहायची आहे ना सगळ्यांनी, ही परीक्षेला 100% विचारतात एक्झामला. तुम्हाला तो उपयोग होणार पुढे. त्याच्यानंतर बघूया आपण एव्ज. एकदम सोपा, डोळ्यासमोर कबूतर आणायचं, इथपासनं वॉर्म ब्लेड होतात तयार, इथपासनं 12 पेअर्स ऑफ क्रेनियल नर्व तयार होतात, इथपासनं 4 चेंबर हार्ट चालू होतात. ओके, सो दे आर वॉर्म ब्लेडेड अॅनिमल्स, त्याला होमिओथर्मिक म्हणतात. आपण सगळे पहिले ते पायकिलोथर्मिक, दे आर वॉर्म ब्लेडेड, सॉरी कोल्ड ब्लेडेड. नाउ दे आर अबी वॉर्म ब्लेडेड म्हणजे होमिओथर्मिक अॅनिमल्स. They are able to maintain their constant body temperature. Characteristic features of eels are presence of feathers. बघा, forelimbs are modified into wings. Now jaws are modified into beak and beak is without teeth. बरेच कॅरेक्टर्स आहेत. जसं आपल्यामध्ये लॅरिंग्स असतं बरोबर ना, जिकडनं साऊंड प्रोड्यूस होतो बरोबर, ज्यामध्ये वोकल कॉर्ड असते आपल्यामध्ये, जिकडनं साऊंड आपण तयार करतो, तसं ह्या अॅनिमल मध्ये, एव्ज मध्ये सायरिंग्स असते. जसं आपल्यामध्ये लॅरिंग्स आहेत तसं त्यांच्यामध्ये सायरिंग्स आहेत. ते ऍक्ट्स ॲज ए वोकल कॉर्ड. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये हे असतं काय, क्रॉप असतं फॉर स्टोरेज द फूड, अँड प्रेझेन्स ऑफ गिझार्ड फॉर क्रशिंग द फूड. आता हा काय प्रकार आहे, तर बघा हे जे काही सगळे पक्षी आहेत यांना बीक आहे, चोच आहे, पण चोचीला दात नाहीयेत, म्हणजे चोचीमध्ये टीथ नाहीयेत. आणि हे अॅनिमल खातात काय, ते मेनली ग्रेन दाणे हे खातात ना, कडधान्य वगैरे खातात. सो कडक खातात. मग क्रश कसं होतं, तर बेसिकली पहिलं ते स्टोअर केलं जातं. जसं आपल्यामध्ये स्टमक आहे तसं त्यांच्यामध्ये स्टमक नाही, स्टमक सारखा असणारी एक पिशवी आहे, स्टमक नाही, आपण स्टमक सारखी असलेली एक पिशवी आहे, त्याला क्रॉप असं म्हणतात. या क्रॉप मध्ये फूड साठवून करतात आणि नंतर ते गिझार्ड मध्ये येतं. आता गिझार्ड हा काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो सोप्या भाषेत. आपण गहू पिसायला ह्याच्यामध्ये चक्कीमध्ये जातो बघा, त्या चक्कीमध्ये ना तुम्ही जर बघितलं असेल तर 2 दगड असतात बरोबर, मोठे मोठे. आणि ज्या दिवशी लाईट जाते त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी काम बंद असतं त्या दिवशी दगड ते बाहेर काढतात आणि त्याच्यावरती ना टाके मारतात. ते टाके असे वरपासनं खालपर्यंत सेंटरला असे आणत टाके मारत येतात. ओके, जसे पाट्यावरती टाके मारतात ना तसे त्या दगडावरती टाके मारतात, म्हणजे थोडक्यात ते टोचे मारतात. थोडक्यात काय माहिती का, दगड तो रफ करतात. आणि ते कसे असतात, तर ते असे वरपासनं म्हणजे त्या बाहेरच्या सर्कल पासनं आता मारत मारत येतात बरोबर. त्याला तसंच तो एक पार्ट असतो. असे 2 दगड असतात. एक दगड असतो ना तो स्थिर असतो आणि दुसरा दगड असतो ना तो दगडाला पट्टा लावलेला असतो आणि तो पट्टा मोटरला लावलेला असतो. मोटर गोल फिरली की तो पट्टा फिरतो, पट्टा फिरला की ते चाक, तो दगड फिरतो. आणि ह्या 2 दगडाच्या मध्ये गहू जातात आणि ते गहू पिसले जातात. सेम प्रिन्सिपल गिझार्डचं आहे. गिझार्ड मध्ये पण असेच आत ब्रिस्टल्स असतात, दाते असतात. फूड जे आत येतं ना ते क्रस्ट होतं, कारण त्यांना दात नाही येत ना. मग दात नसल्यामुळे फूड डायजेस्ट कसं होणार, फूड पार्टिकल बारीक बारीक कसे होणार, तर ते गिझार्ड म्हणून एक ऑर्गन असतो, ते गिझार्ड याला क्रस्ट करतो. ओके, सो इट ऍक्ट्स एज ए ग्राइंडिंग मिल. गिझार्ड ऍक्ट्स एज ए ग्राइंडिंग मिल. सो ते जे काय खाल्लेलं असतं दाणे ते सगळं क्रश करायचं काम हे हा पार्ट करतो, त्याला म्हणतात गिझार्ड, GIZZARD, गिझार्ड. आपण जेव्हा कॉक्रोच बघू तेव्हा पण तुम्हाला ते जास्त डिटेल मध्ये मी डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला काय ते गिझार्ड, ते आता फक्त लक्षात ठेवा.
So they possess beak. The forelimbs are modified into wing. The hind limbs generally have scales and are modified for walking, swimming, or clasping the tree branches. Feathers असतात exoskeleton in the form of feathers. Skin is dry without glands except the oil gland and at the base of the tail. Okay, oil gland असते. Endoskeleton is fully ossified, that is bony. Long bones are hollow. आता ह्याच्यात अतिशय महत्वाचं आहे, peculiar characteristics, bones are hollow. Urinary bladder is absent. Urinary bladder is absent and very important, presence of only left ovary and oviduct. फक्त एकाच साइडची ओव्हरी आणि ओव्हिडक्ट असते, ती लेफ्ट साइडची असते. That is left ovary and oviduct is present. That is very important. So endoskeleton is fully ossified, that is bony, and long bones are hollow with air cavities, that is pneumatic. The digestive tract of birds has additional chamber, the crop, जे आता मी सांगितलं ते, that is crop is a sac-like structure where the food is stored, and gizzard acts as a grinding mill. ते खाल्लेलं बारीक बारीक त्याचं मॅस्टिगेट, आपण दाताने आपण फूड मॅस्टिगेट करतो, चर्वण करतो, तसं इथे गिझार्ड त्या फूड पार्टिकलचे बारीक बारीक तुकडे करतात, कारण पार्टिकल साइज जेवढी छोटी तेवढी डायजेशन फास्ट होतं. So heart is completely four chamber, that is very important. Respiration is lung. Air sac connect to lungs, supplement for respiration. Sexes are separate. Fertilization is internal. They are oviparous and development is direct. Development याच्यामध्ये डायरेक्ट होतं. आता हे सगळे अॅनिमल्स आहेत, त्यांची सायंटिफिक नाव आहेत: क्रो, पिजन, पॅरट, ऑस्ट्रिच, पिकॉक, पेग्विन आणि वॉल्टर. यांची सायंटिफिक नावं ही सुद्धा लक्षात ठेवायची, ही एमसीक्यू ला विचारतात. सो ह्याच्यामधलं सर्वात पिक्युलर कॅरेक्टर जे सांगितलं आपण बघा, ही पण नाव आहेत, आता मी सांगितलं हे अॅनिमल्स इकडे सगळे तुम्हाला दिसत आहेत. ओके, स्पेशल फीचर्स हे आहे, हे लक्षात ठेवा. युरिनरी ब्लॅडर इज ऍबसेंट, व्हेरी इम्पॉर्टंट. देन female shows presence of only left ovary and left oviduct. This helps to reduce the body weight, and the body weight reduce केलं जातं. Okay, so this is amphibian, reptilians. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे शेवटचा तो mammals. This is class mammals, so mammalia. Okay, the peculiar characteristic is presence of mammary gland and mammary glands with nipples, that is presence of mammary gland. Now mammals includes the animal. कोणाला काय डाऊट आहे याच्यात? एनी डाऊट? काय डाऊट आहे का तुम्हाला? चिन्मयी, एकता, निधी, ओके. नेक्स्ट, नेक्स्ट वन इज मॅमेलिया. सो मॅमल्स, प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड. ह्याचे पिक्युलर कॅरेक्टर लक्षात ठेवा. बघा, आपली बॉडी आहे ना, ती हेड, त्याच्यानंतर ट्रंक, हेड, ट्रंक आणि टेल अशी डिवाइड होते आपली, म्हणजे मॅमल्सची. पण आपल्यामध्ये ट्रंक आहे, हे ट्रंक परत डिवाइड होतं थोरॅक्स आणि ऍब्डोमिन मुळे. आणि थोरॅक्स अँड ऍब्डोमिन इज डिवाइडेड बाय मीन्स ऑफ ए ट्रान्सवर्स डायफ्रॅम, ज्याला आपण श्वासपटल असं म्हणतो. या डायफ्रॅम मुळे आपली अख्खी जो ट्रंक आहे हा दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो. वरच्या पार्टला थोरॅक्स म्हणतात, खालच्या पार्टला ऍब्डोमिन म्हणतात. सो बघा, मॅमेलियन्स includes the mammals having mammary gland, that is milk producing gland for nourishment of young ones. They are homeotherms. Okay, these are omnipresent, most terrestrial, some are aquatic, few are aerial or arboreal. काही झाडावर राहणारे आहेत, काही हवेत उडणारे आहेत. Limbs are long. Limbs are the organ of locomotion and used for walking, flying, climbing, burrowing, swimming purpose. Body is differentiated into head,
neck, trunk, and tail. Exoskeleton is in the form of hair, then fur, nail, hooves, horn, etc. Skin is glandular, having sweat gland and sebaceous gland. That is very important. Sweat gland for sweat, sebaceous gland for oil. Mammary glands are modified sweat gland. Mammary gland is modified sweat gland. Okay. Next. These are the characters. They have external ear, pinna. They show heterodont dentation. Heterodont म्हणजे आपले दात आहेत ना ते इक्वल समान नाही आहेत. Molar, premolar, incisor, canines. They are of different shape. That is called heterodont. Now RBC is biconcave and enucleated. तिकडे RBC biconcave आणि nucleated होते. Blood is red in color. Heart is ventral in position and four chambered. Respiration takes place by lungs. Brain is highly developed. Cerebrum show transverse band of corpus callosum. आता ह्याचा अर्थ काय? जो ब्रेन सेरेब्रम आहे ना, सेरेब्रमला दोन लोब आहेत. त्याला सेरेब्रल हेमिस्फियर असं म्हणतात. हे दोन सेरेब्रल हेमिस्फियर आतल्या बाजूने एकमेकांना ट्रान्सव्हर्स बँडने आडव्या बँडने जोडले जातात. ओके. त्या ट्रान्सव्हर्स बँडला म्हणतात कॉर्पस कॅलोसम, जे पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे सेरेब्रम ह्युमन ब्रेनचं किंवा मॅमल्सचं. Now few mammals are oviparous, that is duck-billed platypus, which is oviparous. हे लक्षात ठेवा हा, duck-billed platypus, that is oviparous. अरे बायकॉन्केव आणि बायकॉन्वेक्स मधला फरक नाही का माहिती फिजिक्स मधला तुम्हाला? आता मी कसं सांगू ते? बायकॉन्केव आणि बायकॉन्वेक्स फिजिक्स मध्ये आहे ना, शेप माहिती आहे ना तुम्हाला? बायकॉन्केव आणि बायकॉन्वेक्स शेप तुम्हाला माहिती आहे ना? मिरर बायकॉन्केव मिरर आणि बायकॉन्वेक्स मिरर तशा आकाराचे आरबीसी असतात. ओके. मुळात बायकॉन्केव आणि बायकॉन्वेक्स माहितीये का? ओके ठीक आहे. मिरर बायकॉन्केव आणि बायकॉन्वेक्स ते सेम शेप आकाराचे आरबीसी असतात. ओके. देन brain is highly developed. Now respiration takes place by lungs. Brain is highly developed. Cerebrum show it transverse झालं. Few mammals are oviparous, that is duck-billed platypus. हे लक्षात ठेवायचं हा. Some have pouch. म्हणजे कांगारू वगैरे असतात ना, त्यांना पाऊच असतं. त्याला मॅरिस्पल्स असं म्हणतात. ते हॅवी पाऊच आपल्या पिल्लांना हे करण्यासाठी, काय ठेवण्यासाठी. The majority of mammals are placental and oviparous. आता प्लासेंटा म्हणजे काय बघा, ऍक्च्युली प्लासेंटा ह्याचा इट्स अ इंटिमेट कॉन्टॅक्ट बिटवीन द फीटस अँड मदर. आई आणि मुलामध्ये जी कॉर्ड असते, बरोबर ना, जिकडनं आईकडनं मुलाला न्यूट्रिशन मिळत असतं, मुलाला म्हणजे त्या बच्चूला जे न्यूट्रिशन मिळत असतं, त्या कॉर्डला प्लासेंटल कॉर्ड असं म्हणतात. ऍक्च्युअली त्याला अम्बिलिकल कॉर्ड म्हणतात. जी टोकं आहेत दोन त्याला प्लासेंटा म्हणतात. ते सर्वात पिक्युलर कॅरेक्टर्स आहे मॅमल्सचं. प्लासेंटा असतो त्यांच्यामध्ये, ज्याला आपण मराठीमध्ये शब्दशः नाळ असं म्हणतो, किंवा त्याला तुम्ही अम्बिलिकल कॉर्ड असं म्हणतात. दॅट इज मेजॉरिटी ऑफ मॅमल्स आर प्लासेंटा अँड विव्हिपेरस. ओके. सो ही सगळी नावं आहेत त्याची, एवढी. कांगारू, त्यांच्या सम ॲनिमल्स, ही सगळी नावं लक्षात ठेवायची. बॅट, रॅट, मंकी, कॅमल, वेल, ह्युमन बिंग, डॉग, कॅट, एलिफंट, हॉर्स. ओके. ओव्हिपेरस कोण आहे, मग विव्हिपेरस कोण आहे. त्यानंतर कॉमन डॉल्फिन, ब्ल्यू वेल. त्यानंतर पॅन्थेरा टायगर म्हणजे हा टायगर आहे. पॅन्थेरा लिओ म्हणजे लायन आहे. सो हे सगळे तुम्हाला नावं लक्षात ठेवावी लागतील. फ्लाइंग फॉक्स म्हणजे पेंट्रोपस. देन एल्पस म्हणजे एलिफंट. त्यानंतर कॅनेस म्हणजे डॉग. त्यानंतर विल. त्यानंतर कॅम्युलस म्हणजे कॅमल. मॅकाका म्हणजे मंकी. सो ही नावं आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. ही पण अजून एक्झाम्पल आहे एक्स्ट्राची. एक्झाम्पल म्हणजे ही चित्र आहेत सगळी. सो हे सगळे ॲनिमल्स आहेत. सो हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. ओके. सो आपण इकडे सगळे कॅरेक्टर्स हे प्रत्येक ॲनिमल्सचे ह्याचे बघितले. काय फायलम, कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटचे आपण ॲनिमल हे बघितले. क्लिअर. हा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर सांगा. सोमवारला तुम्हाला ती क्वेश्चन सर तुम्हाला शीट पाठवून दिली एमसीक्यूची, ती आपण सोडवून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जे काय डाऊट्स असतील ते आपण क्लिअर करूया.
सोमवारी आपण एमसीक्यू शीट सोडून घेणार आहोत मंडेला. सो काय आता ह्याच्यात डाऊट आहे का तुम्हाला? आपण घेतलं ह्याच्यात? येस. हा, कोणाला बाळांनो डाऊट आहे काही? कॅरेक्टर्स मध्ये कोणाला काही डाऊट आहे? बोला पटकन. नसेल तर आपण थांबूया. असेल तर सांगा. कुठला पॉइंट रिपीट करायचा आहे तुम्हाला? कुठला पॉइंट अजून हवा आहे? येस. एनी डाऊट? नाहीये काही? नावं ती लक्षात ठेवायला लागतील ना, त्याला आपण काय करू शकत नाही. तुम्हाला ती, म्हणून मी तुम्हाला पहिल्यापासून ते लिहा म्हणून सांगितलं. ओके, कोणाला काय डाऊट नाहीये? बोला हो की नाही ते, म्हणजे मला फ्री करता येईल ना त्याप्रमाणे. ओके, निधीला नाहीये काही. अजून कोणाला? अजून बाकीचे? चिन्मयी, एकता, सानिया, विक्रांत? ओके, ठीक आहे. एकदा हे व्यवस्थित वाचा. कळलं? आपण सोमवारी सगळे सोडवणार आहोत क्वेश्चन्स. सगळे क्वेश्चन्स वरती आन्सर्स तुम्हाला पटापट यायला पाहिजेत, तेव्हा व्यवस्थित तयारी करा. ओके, सो आपण इकडे थांबूया. आता सोमवारी लेक्चर असेल, सोमवारीला आपण एमसीक्यू सोडवणार आहोत ह्याच्यावरचे सगळे, जेवढे काय असतील तेवढे. ठीक आहे, चलो आपण इकडे थांबूया. ओके, चला चला. अच्छा.